काल, मृत्यू, भय या सर्वावर विजय मिळणारा तो म्हणजे सद्गुरु. कारण सद्गुरु नामाचे स्मरण करिता होय दिव्य ज्ञान, मती होय प्रकाश पूर्ण, प्रातकाळी स्मरलिया. सद्गुरु गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु परब्रह्म सज्ञान ज्ञाना घरी नांदतसे. अशा त्या सद्गुरु स्वरूपाला कवी करते वर्णन करतायत. जय जय सद्गुरु गर्भ भजनाम, जय जय सद्गुरु त्रिगुण गहनाम, काल रूप जनार्दना, विश्व करता तोची एक. सद्गुरूचा एवढं सामर्थ्य वर्णन करत आहेत की तू सर्व सृष्टीचा नियंता आहेस, सर्व सृष्टीचा सूत्रधारी आहेस, किंवा जन्म मृत्यूचं छेदन करणारी वस्तू आहेस. जगतामध्ये कुठल्याही मंत्रतंत्राने, कुठल्याही तपसाधनेने अनेक साधनता प्राप्त होते. कोणते? इंद्रादिक पद, कैलासादी पद, ब्रह्मपदादी पद प्राप्त होत असतात. मात्र सद्गुरु कृपे वाचून जन्म मरणाचं छेदन त्या ठिकाणी सांगितलंय. सदशिष्य सत्पात्र श्रद्धाळू, तव गुरु होती कृपाळू, करती परज्ञानाचा सुखाळू प्रीती जेथ. किंवा सदशिष्याची मरण चिंता, स्वयजो निवारी वस्तुता, तोची सद्गुरु पूर्ण तत्वता, एरते मंत्र तंत्र उपदेश दे. सद्गुरु शिवाय जन्म मरणाचं बंधन किंवा जन्म मरणाचं छेदन करणारी अशी वस्तुस्थिती नाही, वस्तूच कोणती नाही. आणि ते सद्गुरु स्वरूप म्हणून भगवान दत्त प्रभूलाच असणारं नाव आलेलं आहे. असा एक अवतार आहे, जयेचे नामे फळे कृतांतू, जयेचे नामे जन्म मरण घातू, तो अवतार श्री दत्त मूर्तिमंतू परब्रह्म असे. भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात, असा एक अवतार आहे ज्याचं चिंतन केल्याच्या नंतर जन्म मृत्यू किंवा अनादि दुःख असणार, किंवा कायिक वाचिक मानसिक त्रिताप त्रिदोष. आता कायिक म्हणजे काय? कायेनं केलेलं म्हणजे शरीरानं केलेलं पाप. कोणतं कोणतं आहे? चोरी, व्याभिचारी, अनेक प्रकारचे असणारे हाणामारी, अनेक जे काही कायेनं केलेले पाप आहेत. वाचिक म्हणजे वाचेनं अनेक प्रकारच्या माणसं शिवा देत असतात आणि ते वाचेनं. मानसिक म्हणजे मनानं चिंतिलेलं अशा. आणि त्रिताप त्रिदोष हे समूळ जे काही नष्ट करण्याची जी क्षमता आहे ती केवळ सद्गुरूच्या नामचिंतनामध्ये असं बोलू लागले आहेत. जय जय सद्गुरु त्रैलोक्य दाता, जय जय सद्गुरु विश्व तूची पाळिता, विश्वासी आदि अनंत निर्मिता, तुची देवा मूळ बीज. सर्व बीजाचं बीज मूळ सद्गुरू आहे. तेव्हापासूनचा आता विषय खूप मोठा आहे. नाद बिंदू कळा ज्योती नव्हती, मूळ माया प्रकृती, हरी विरंचिती गती नव्हते रुद्र महेश्वर. जेव्हा ब्रह्म विष्णू महेश किंवा सृष्टीची निर्मिती झाली नव्हती, जिथं काहीच नव्हतं तिथं गुरु हे शब्द होते. आणि त्या गुरु शब्दाचा विग्रह होऊन पिंड ब्रह्मांडाची रचना झाली, मायेची निर्मिती झाली आणि एक अक्षर गुप्त राहिलं. ते अक्षर कोणतं होय? एक अक्षर गुप्त असे तेची परब्रह्म भासे, असे भासे कदा न नाशे, महाशून्य वेगळा. आणि पुढे सांगतात, तोची श्री गुरु स्वयं ब्रह्म, स्मरावा हृदय उत्तम, गणू मने धरून नेम, तोडी प्रपंच प्रमार्थ. अनादि विश्वाच्याही पहिले असलेली वस्तू म्हणजे गुरु. जेव्हा चंद्र सूर्य तारा नव्हते, तिथं काहीच नव्हतं, तिथं गुरु हे शब्द होता. आणि त्या सद्गुरूचं वर्णन या ठिकाणी करू लागले आहेत. जय जय सद्गुरु कमल नेत्रा, जय जय सद्गुरु कोमल गात्रा, विश्वासिन्या वया परत्रा, तुझ वाचून अन्य नाही. तू विश्वाचा करता, विश्वाचा नियंता, किंवा नाना प्रकारचा असणाऱ्या जीवाचा उद्धार करणारा तू एक सद्गुरू आहेस. तुझ्याशिवाय या विश्वात जीवाचं सोडवणूक करणारा कोण नाही असं बोलू लागले आहेत. तुझा थोरपणा जाणूनी, लीन झालो तवा चरणी, दासावरी कृपा करुनी,
जन्म मृत्यू पासून खंडावे. कवी करते सद्गुरूचं स्तवन का करत आहेत? याचं कारण आहे सद्गुरूची कृपा आवश्यक आहे. जर आपल्याने जरी सद्गुरूची सेवा जरी होत नसेल तरी सद्गुरूचं स्तवन चिंतन करावं, सद्गुरूनं दिलेले नामस्मरण करावं. सद्गुरूची कृपा होण्यासाठी दुसऱ्या कुठल्याच कोणत्याच गोष्टीची गरज नाही. तर सद्गुरूविषयी अंतःकरणामध्ये भाव, श्रद्धा, प्रेम आणि त्यांनी दिलेले नाम हे सदैव आपल्या अंतरी असताना ती सद्गुरूची कृपा म्हणजे कशी असते सांगतो तुम्हाला. तुम्ही कृपा हे आपल्या घरावर बी लिहिता, गाडीवर बी लिहिता, अनेक ठिकाणी कृपा हे शब्द टाकतायत. पण सद्गुरू कृपा म्हणजे काय? ज्या वस्तूची अचिंत्य प्राप्ती आहे. कृपा म्हणजे आपण त्याची कधी कल्पना करू शकत नाही. मनाच्या निर्विकल्प वस्तू आहे जी मनानेही आपण ती कधी कल्पना करू शकत नाही, किंवा अचिंत्य आहे, निर्विकल्प आहे, ती कृपा होय. एखाद्याला एखाद्या वस्तूची प्राप्ती झाली, नाशिवंत सुखाची प्राप्ती झाली, एखाद्याला एखादी गाडी भेटली, एखादं घर भेटलं, ही कृपा नाही. ज्याला तुम्ही या सृष्टीत ज्या वस्तू पाहताय या वस्तूमध्ये ज्याचं समाधान मिळतं, त्याला मला काहीतरी मिळालं वाटतं, ही कृपा नव्हे. ज्या चिंतनाच्या पलीकडे, ज्या कल्पनेच्या पलीकडे जी वस्तू आहे ती ज्याच्या कृपेने प्राप्त होते त्याला कृपा म्हणावी. लक्षात असू द्या. कारण या सृष्टीतलं जे सर्व काही सुख आहे, उपजे ते नासे, नासे ते पुंडरपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. मिळालेल्या वस्तू केव्हा ना केव्हा तर नष्ट पावतात, पण अशी एक वस्तू सद्गुरूच्या सानिध्यात आहे की ती कधीच नाश पावू शकत नाही. ते चोरी चोर करू शकत नाही, त्याचं ओझ होत नाही, ते दिल्यानं सरत नाही. अशी ज्याच्याकडे वस्तू आहे ते म्हणजे ज्ञान. आणि ते ज्ञान अनंत जन. आता आपण कार्यक्रम झाल्याच्या नंतर जेवण करतो. जेवण हे किती वेळ तृप्त होतं माणूस? 3.5 तास 4 तास तृप्त होत असतो, परंतु पुन्हा त्याला क्षुधा भूक लागतेच. पण ज्या भोजनाने, ज्या पदार्थाने, अन्नाने पोट भरतं, ज्ञानाने हे भरतं. आणि म्हणून आज आपल्याकडे हे अगोदर भरायचे आणि पुन्हा ते भरायचे. त्यासाठी सद्गुरूच्या कृपेनं ज्ञान परिपूर्ण झालेला माणूस, जीवात्मा, तो अनंत जन्माचा सुखी होत असतो. म्हणून या ठिकाणी कवी करते, ज्याची कृपा संपादन झाली असताना आपण अनंत जन्माचे सुखी होत असतो, त्या सद्गुरूची स्तुती या ठिकाणी करू लागले आहेत. ऐशिया सद्गुरु उदार कंदा, परात परपूर्ण बोधा, नमो नमो सचितानंदा, दावे शुद्ध मार्ग मज लागी. प्रभुराया, सद्गुराजा, आम्हाला शुद्ध मार्ग दाखवा. जो मार्ग जीवनामध्ये सरळ आहे, ज्याच्या मार्गाने जात असताना आम्हाला कुठल्याच अडचणीची किंवा प्रयत्नाची पराकाष्ठा करावं लागत नाही, असा शुद्ध आणि सरळ मार्ग जर कोणता असेल तर तो मार्ग आम्ही कोणता अवलंबन करावा, असं सदशिष्य सद्गुरूला प्रश्न विचारू लागले आहेत. तुमचे जे अवतरणे ते आमादिना कारणे, अनाथ असोनी आपले मनने, कैसे लावो निदिनासी. तुमचा जो अवतार कशासाठी आहे? जगाच्या कल्याणा, संताच्या उभूती, देह कष्टविती परोपकारे. संत महात्मे अज्ञानातल्या अज्ञान जीवाला सज्ञान करण्याचं काम सदैव करत असतात. सद्गुरूच्या कृपेने अज्ञान जीवाचा उद्धार कसा होतो मी थोडक्यात सांगतो. एकदा एक संत महात्मे, संत असणारे, वाटण जात असताना दररोज बाजूलाचे कुंभाराचा आवा होता, कुंभाराचा आवा. आणि ते कुंभार माठ वेगवेगळे लहान मोठे असे करून भाजून बाजूला ठेवायचा. आलेल्या गिरायकाला ते माठ द्यायचा. प्रत्येक जण ते माठ घेऊ लागलं, त्याला वाजू लागलं, चांगला वाटला, घेऊन जावं लागलं. आणि वंगळे 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 मडके असे बाजूला ठेवले होते. त्याच्यातलं लईच भेग पडलेलं होतं.
जरा फुटलेलं होतं आणि ते का कोणत्यात पडून होतं. महाराज जाता येता त्या मडक्याकडे बघायचे आणि हसायचे निघून जायचे. जाता येता त्या मडक्याकडे बघायचे, हसायचे, निघून जायचे. एके दिवशी कुंभारला म्हणले, मला एक ते मडकं देतो का? म्हणले, एक मडकं. महाराज कोणतंही मागा की? म्हणले, असं काय कोणतंही मडकं देतो बा मी. हे चांगले चांगले बाजूला ठेव म्हणले, चांगले, आणि त्या कोणत्यात जे आहे ना थोडस भद पडलेलं ते मडकं मला देऊन टाकून दे. म्हणले, महाराज तसं तेवढं काय? म्हणले, चांगलं देतो की, मोठं देतो, तुम्ही मागाल ते भद पडलेलं आहे, ते खराब पडलेलं आहे, त्याला काय करता? म्हणले, तेच दे. मडक्यालाही वाटलं चांगले चांगले मोठ्या मोठ्या राजाच्या घरी गेले असतील, दही दूध तूप लोणी सगळ्याकडे असेल, आणि महाराज मला नेऊन काय करते? त्याच्या मडक्यालाही वाटलं हे मजा असणार फुटकं हे शरीर नेऊन महाराज मला नेमकं काय करतील, त्या मडक्यालाही वाटू लागलं होतं. आणि ते महाराजांनी ते मडकं नेलं आणि तिथं महादेवाच्या पिंडीवर पाणी भरून त्याला त्याच्यावर गळती ठेवली. त्या मडक्यानं बरं झालं म्हणला, चांगलं झालं असतं तर कुठेही मला नेले असते म्हणला. कळलं? चांगलं जर असलो तर मला कुठेही नेले असते. मी फुटका होऊन मला देवाची सेवा मिळेल, मी देवाच्या वर मला पाणी टाकायचं भाग्य प्राप्त झालंय. आजही आमच्या चांदू महाराजचं तसंच झालंय, सांगतो मी तुम्हाला. ते जर संसारात गुंतलं असलं तर कोणी ते नोकऱ्या केलं असतं, कोणाची काही केलं असतं. पण जे साधू संतांच्या संगतीमुळे एवढे संत या जागेमध्ये येऊन बसलेत, किती परमभाग्याची गोष्ट आहे महाराज. हे संत महात्म्यांची प्रकृष्ट आहे. त्यांच्या कृपेनं कोणाचं भाग्य काय उजळ होतं काही सांगता येत नाही. बीडमध्ये एक महाराज आमचा हॉटेलवर नोकरी करत होता महाराज, हॉटेलवर पानपट्टीवर कोणाचे असे फरशा झाकायचे. तिथे बीडमध्ये आमचा एक मठ आहे महाराज, गणेशबन महाराजांचा, मेंढक्याचे महाराज. तिथला हॉटेल साफ करणारा माणूस